डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघ शाखेला दिलेली भेट हे हा RSS वाल्यांचा खोडसाळपणा, बनवा बनवी आणि खोटारडेपणा आहेच, परंतु आमचेही मान्यवर, आमच्यातील जी महाशय या भूलथापाला, खोटारडेपणाला बळी पडतात. हे फार मोठं दुर्दैव आहे. या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले, शिवेंद्रराजे यांनी हे मान्यवर होते त्या कार्यक्रमाला, आणि ते म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचं संघाचं नातं चांगलं, संविधानानं समता आणि न्याय प्रस्थापित व्हावे, तसेच हिंदू राष्ट्राच्या माध्यमातून, हिंदू धर्माच्या माध्यमातून समता आणि न्याय प्रस्थापित व्हावं असं म्हणतात. अहो, ज्या हिंदू धर्मानं छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र समजलं, तो हिंदू धर्म समता आणि न्याय कसा प्रस्थापित करेल? आणि तो हिंदू धर्माचा हिंदू राष्ट्र करण्याची संकल्पना आणि कुविचार हा RSS वाल्यांचा आहे. तो संविधानाच्या न्यायाची भाषा कशी असेल याचा विचार करा. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राजे नव्हते, ते बौद्ध राजे होते. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक शाक्य पद्धतीनं करून खऱ्या अर्थानं बौद्ध धर्म स्वीकारलेला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे होते. हे छत्रपतीचे वंशज असणारे राजे शिवेंद्रराजे आणि इतर वंशजांनी समजून घेणं आता गरजेचं आहे. ज्या हिंदू धर्म व्यवस्थेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र समजलं, ते हिंदू धर्म व्यवस्थेला नकार देऊन दुसरा राज्याभिषेक केला शाक्य पद्धतीनं, म्हणजेच बौद्ध पद्धतीनं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे होते. हे आता शिवाजी महाराजांच्या वंशजांनी समजून घेणं गरजेचं आहे. अरेच तुम्ही वंशज असाल तर वंश परंपरेनुसार शिवरायांचे वंशज असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असेल तर तुम्ही हिंदू नाही शिवेंद्रराजे, तुम्ही बौद्धच, या अर्थानं बौद्धच होता, बौद्धच आहात. याचाही विचार होणं गरजेचं आहे. आणि आमच्यातील काय महाशय, काय स्वतःला दलित नेते म्हणणारे, काय मान्यवर विचारवंत, आमच्यातील मान्यवर काय विचारवंत आणि महाशय की आम्हाला RSS मध्ये, राष्ट्रीय सेवा संघामध्ये जर आम्हाला बंधुत्व भेटत असेल तर त्या बंधुत्वासाठी आम्ही संघाच्या गोटात जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली, मग आम्ही मी भेट दिली तर काय फरक पडतो? बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंघाच्या शाखेला भेट दिली, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जावं असं वक्तव्य काय महाशयांनी केलेलं आहे. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय सेवा संघाला भेट दिली हा खोटारडेपणा आहे. आणि जर भेट दिली असं म्हणणं तुमचं आहे, भेट दिली म्हणजे का RSSचा विचार स्वीकारला का? बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली ही खोटारडेपणाच, बनवा बनवीच आहे. आणि मग तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय RSSचा विचार स्वीकारला, हिंदुत्वाचा विचार स्वीकारला? अरे मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही असे म्हणणारे बाबासाहेब आणि हिंदू राष्ट्र निर्माण करू पाहणारे RSS वाले, याच्यात ताळमेळ आहे? RSSला भेट दिली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय संघाचा विचार स्वीकारून चळवळ उभारली? अरे संघाच्या विरोधात, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात, विषमतेच्या विरोधामध्ये, मनवादी जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये समतेची आणि बंधुत्वाची, न्यायाची, मानवतेची चळवळ उभारली ना. RSSच्या संघाच्या शाखेला भेट दिली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाचा विचार स्वीकारला असं जर काय महाभागाला वाटत असेल तर त्यांच्या बुद्धीची मला कीव करा असं वाटते. कुशार तुम्ही संघाच्या गोटात जावा, कुशार तुम्ही RSSच्या गोटात जावा, कुशाल तुम्ही हेडगेवरच्या पाया पडा, कुशाल तुम्ही RSSचे संघचालक मोहन भागवतच्या गळ्यात मिठी मारा, कुशाल तुम्ही मोहन भागवतला कवटाळा, आमचं म्हणणं काही नाही, कुशाल तुम्ही मोहन भागवतला कवटाळून त्याच्यामध्ये बंधुत्व पहा. तुम्हाला खरंच बंधुत्व परिवर्तनवाद्याकडून, आंबेडकरवाद्यांच्याकडून तुम्हाला बंधुत्व मिळालं नाही ना असं तुमचं म्हणणं आहे. मोहन भागवतला मिठी मारल्यावरच बंधुत्व मिळतं, RSSच्या संघ शाखेत गेल्यानंतर तुम्हाला बंधुत्व मिळत असेल तर कुशाल बंधुत्व घ्या, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही मात्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार घेऊन बुद्ध, शिवराय फुले, शाहू आंबेडकर
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे, क्रांती रक्षक लहुजी वस्ताद, राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा विचार घेऊन बहुजन समाजामध्ये समता, बंधुत्व आणि न्यायाची चळवळ उभा करू. आणि डॉक्टर बाबासाहेब, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, बौद्ध धर्माच्या संस्कार आणि संस्कृतीनं आम्ही बहुजन समाजामध्ये बंधुभाव पाहू, बहुजन समाजामध्ये बंधुभाव निर्माण करू. बौद्ध माझा भाव आहे, मातंग समाज माझा भाव आहे, चर्मकार समाज माझा भाव आहे, होलार समाज माझा भाव आहे, रामोशी समाज माझा भाव आहे, भटका समाज माझा भाव आहे, ओबीसी समाज माझा भाव आहे, आदिवासी समाज माझा भाव आहे, धनगर समाज माझा बांधव आहे, माळी समाज माझा बांधव आहे, मराठा समाज माझा बांधव आहे, मुस्लिम समाज माझा बांधव आहे, शेतकरी समाज माझा बांधव आहे, बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटक हा माझा सक्का भाव आणि बांधव आहे. ही बंधुत्वाची भावना आणि विचार आम्ही बहुजन समाजामध्ये पाहूया, निर्माण करूया. तुम्ही कुशाल आरएसच्या संघाच्या शाखेमध्ये जाऊन बंधुत्व स्वीकारा, बंधुत्व पहा, त्या बंधुत्वाला तुम्ही कुशाल कवटाळा, आमचं काहीही म्हणणं नाही. आणि ज्या आर एस एसमध्ये जर तुम्हाला बंधुत्व दिसत असेल तर आर एस एस जो हिंदू राष्ट्र, हिंदू धर्मानुसार हिंदू धर्माचं राष्ट्र निर्माण करण्याची त्यांचा जो कुविचार आहे, तो हिंदू धर्म मातंग समाजाला 21व्या शतकात सुद्धा माणूस बी मानत नाही आणि हिंदूही मानत नाही. अरे बंधुत्व तर लांब राहिलं. आमच्या महाशयाला जे समजायला हवं, आर एस एसचा हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म मांगात आला, मातंग समाजाला माणूस आणि हिंदू सुद्धा मानत नाही आणि बंधुत्व तर लांबच राहिलं. त्यांच्यावरती एक गाव, एक पानवटा, एक मंदिर आणि एक मशानभूमी, इथं सुद्धा मंदिर घुसवलंय. अरे कित्येक मंदिरामध्ये मातंग समाजाला येऊ देत नाही ना. मातंग समाजाचा अंतविधी प्रेत हिंदू मशानभूमीमध्ये अंतविधी होऊ दिले जात नाही. कितीतरी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या घटना आहेत. आणि तुम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प असणाऱ्या आर एस एसच्या संघ शाखेत आणि गोटात तुम्ही हिंदुत्व पाहायला बंधुत्व पाहायला निघालेला आहे. दुर्दैव आहे. मला याच्यावरती काहीही बोलायचं नाही. आर एस एस या शत्रूच्या गोटात जाऊन फितुरी करून तुम्हाला त्याचा वैयक्तिक स्वतः काही लाभ होईल, फायदा होईल, पण चळवळीचा, परिवर्तन चळवळीचा, आंबेडकर चळवळीचाच मातंग समाजाबरोबरच बहुजन समाजासुद्धा घात आणि नुकसान होईल. आणि म्हणून आर एस एस वाल्यांनो, तुम्ही आमच्यातीलच लोक बरोबर घेऊन, आमच्यातीलच फितुरांना सोबत घेऊन, आर एस एस वाल्यांनो तुम्ही आमच्यातीलच फितुरांना सोबत घेऊन आंबेडकरवादी गड जिंकण्याचा, आंबेडकरवादी मजबूत किल्ला उद्ध्वस्त करण्याचा तुमचा मनसुबे असेल तर हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे तुमचं स्वप्न उद्ध्वस्त करून हिंदू बांधवांना तुम्ही मूळचे बौद्ध आहे, बौद्ध असल्याचे आम्ही जाणीव करून देऊन बौद्ध राष्ट्र पुन्हा बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचं काम करू. बौद्ध भारत पुन्हा प्रबुद्ध बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचं आम्ही काम करू. तुमचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न उद्ध्वस्त करून जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते आमचे मूळचे बौद्ध बांधव आहे, ते हिंदू बांधवांना तुम्ही मूळचे बौद्ध आहेत, तुम्ही मूळचे बौद्ध आहात याची जाणीव करून देऊन पुन्हा एकदा बौद्ध भारताचं आम्ही पुनर्निर्माण करू. आणि पुन्हा पुढच्या वर्षी या आर एस एसचा खोटारडेपणाची चिरफाड परिषद आम्ही पुढच्या वर्षी कराड येते 2 जानेवारी 2027 कराड येते. पुढच्या वर्षी आर एस एसची चिरफाड परिषद मी घेणार. काय पुढच्या वर्षी 2 जानेवारी 2027 कराड येते आर एस एसची चिरफाड परिषद आम्ही घेणार. एवढंच काय, प्रसंगी आम्ही आर एस एस वाल्यांची नाटकं असणारी बंधुत्व परिषद आम्ही उधळून लावू आणि त्याच ठिकाणी आम्ही आर एस एसची चिरफाड परिषद घेऊ. आणि त्या चिरफाड परिषदेमध्ये
बाबासाहेब आंबेडकरांनी संघ शाखेच भेट दिली. ह्या RSSचा खोटारडेपणा, खोडसाळपणा आणि आमच्यातील महाभागांचा स्वार्थ आणि बेमानीचं चिरपाड आणि उघड करण्याचं काम आणि समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करू.